नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करतायत. प्रश्न हा नाहीये की एकनाथ खडसे नाराज का आहेत. प्रश्न हा आहे की एकनाथ खडसेंमुळे आता महाविकास आघाडी सरकार भक्कम बनतंय. एक मोठा ओबीसी चेहरा हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतोय. त्याही पलीकडे जाऊन भाजपला कदाचित एकनाथ खडसे यांच्या एक्झिटमुळे मोठं खिंडार बसण्याची शक्यता आहे. ती केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही, तर जो पक्षाचा ओबीसी बेस आहे तो सुद्धा हादरण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंवर अन्याय झालाय ही भावना भाजपच्या ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आधीच पोहोचलेली आहे. त्याला जर का एकनाथ खडसेंनी कुरवाळलं आणि इतर भाजपमधले जे नाराज ओबीसी नेते आहेत त्यांनी जर का एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजप बहिर्गमनाचा मार्ग जर का स्वीकारला तर भाजपची मोठी कोंडी होऊ शकते. एकाएकी ऑपरेशन लोटस म्हणता म्हणता भाजपलाच खिंडार बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत लोकमतच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक नव्यानं नियुक्ती झालेले ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आहेत. सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो. नवी भूमिका आहे, नवी जबाबदारी आहे आणि विदर्भासारख्या ठिकाणी ते परत चाललेले आहेत. कारण त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात ही खरं तर विदर्भातूनच झाली. मधल्या काळात ते खानदेशात नाशिकमध्ये आले. आता परत विदर्भाची राजधानी, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ते स्थानापन्न झालेले आहेत. मोठं कार्य अपेक्षित आहे. त्यांचं अभिनंदन. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. याशिवाय आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत. सुरुवातीला मी केशव उपाध्याय यांच्याकडे जातो. योगायोगानं पूर्वाश्रमीचे पत्रकार केशव उपाध्याय आज भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. मी त्यांच्याकडं आधी जाणार होतो. आता विचार बदलला आहे. आता खडसे ज्या पक्षात चालले त्या पक्षांच्या प्रवक्त्यांना मी बोलतं करतोय. उमेश पाटील, खडसे जर का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असतील तर मराठ्यांचा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसला एक ओबीसी चेहरा भुजबळांपाठोपाठ मिळतोय. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा कधीही मराठ्यांचा पक्ष म्हणून असा काही प्रतिमा नव्हती, परंतु ती माध्यमांमध्ये तशा पद्धतीची रंगवली गेली. आदरणीय भुजबळ साहेब हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील भुजबळ साहेबांनी काम केलं. पहिले उपमुख्यमंत्री म्हणून देखील पक्ष स्थापन झाल्यानंतर त्यांनी काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ओबीसी समाजाच्या किंवा इतर सर्व समाज घटकांना संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये वारंवार केलं गेलेलं आहे. आता एकनाथ खडसे साहेब आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मजबूत होणार आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आपण प्रत्येक वेळेला सामाजिक दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की नाथाभाऊ हे ओबीसी समाजातलं एक प्रचंड आदरणीय असं मोठं व्यक्तिमत्व आहे. बहुजन समाजामधचा चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जायचं. भाऊसाहेब पुणकर ते गोपीनाथ मुंडे साहेब आणि एकनाथराव खडसे साहेब असे, विनोद तावडे असतील किंवा पंकजाताई अलीकडच्या काळात पंकजाताई मुंडे असतील, हे भारतीय जनता पार्टीचे बहुजन चेहरे होते. आता याच्यामध्ये काय आहे की भारतीय जनता पार्टीची पूर्वीची इमेज जी होती ती शेटजी आणि भटजींची पार्टी असं त्या भारतीय जनता पार्टीकडे पाहिलं जायचं. एकेकाळी या देशामध्ये केवळ फक्त 2 खासदार भारतीय जनता पार्टीचे होते आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुजन समाजामध्ये अजिबात स्थान नव्हतं. शिवसेनेला त्यांना सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांना स्थान मिळत नव्हतं. अशा काळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी, एकनाथ खडसे साहेबांनी किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये तरुण पिढीमध्ये विनोद तावडेंनी अशा या बहुजन समाजातल्या चेहऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचा शेटजी भटजीचा चेहरा जो आहे तो बहुजन चेहरा बनवण्याचं काम केलं आणि या लोकांनी अनेक वर्ष त्या पक्षाचा चेहरा हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याकरिता काम केलं. दुर्दैवानं त्यांच्या पक्षामध्ये मनुस्मृतीचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर पगडा असल्यामुळं आणि RSSच्या हातामध्ये त्या पक्षाची खऱ्या अर्थानं सूत्र असल्यामुळं भारतीय जनता पार्टी हा पक्ष जरी असला तरी त्याची मातृसंस्था जी आहे ती RSS ही आहे आणि RSSची कार्यप्रणाली जी आहे तर राज्यघटनेवर आधारित नसून तर ती मनुस्मृतीवर आधारित त्यांची कार्यपद्धती असते. त्यांचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि
प्रत्यक्ष ज्याला म्हणतो आपण खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, आणि त्याची अनुभूती जी आहे ती बहुजन समाजातल्या भारतीय जनता पार्टीच्या या सर्व नेत्यांना आलेली आहे. मुंडे साहेबांना देखील पक्षांतर्गत प्रचंड संघर्ष करावा लागला, त्यांना प्रचंड त्रास दिला गेला, आणि नाथाभाऊंच्या बाबतीमध्ये तर आता अलीकडच्या काळामध्ये या सरकार आल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक केवळ मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहेत म्हणून ठरवून त्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्यात आलं, त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या पद्धतीनं खडसे साहेबांवर आरोप झाले होते तशाच पद्धतीनं युती सरकारच्या काळामध्ये मध्यंतरी भारतीय जनता पार्टीच्या 16 मंत्र्यांवर आरोप होते, आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे जे होते देवेंद्रजी फडणवीस साहेब, जे आताचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या काळामध्ये त्यांनी कुठलीही चौकशी न करता सर्वांना क्लीन चिट दिली. 90,000 कोटी रुपयाचा पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यावेळेस विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये सादर केली पुराव्यासकट, परंतु एकाही मंत्र्याला कुठलाही राजीनामा द्यायची परिस्थिती आली नाही. परंतु नाथाभाऊंना मात्र काढून टाकलं गेलं. या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मग नाथाभाऊ असतील किंवा विनोद तावडेंसारख्या नेत्याला, ज्येष्ठ नेत्याला, माजी मंत्री असलेल्या माणसाला ज्यांनी संघटनेपासून काम केलं त्याला तिकीटच दिलं नाही, बावनकुळेंना तिकीट दिलं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं स्वतः नाथाभाऊंना तिकीट दिलं नाही, उमेदवारीच दिली नाही. म्हणजे अत्यंत टोकाचं असं विद्वेषी अशा पद्धतीचं राजकारण, जातीय राजकारण या ठिकाणी केलं गेलं, आणि त्याचं कुठेतरी चीड मनामध्ये, नाथाभाऊंच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यांनी शेवटी त्यांचा संयम शेवटी आता राहिला नाही, किती दिवस संयम ते ठेवणार, त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करतोय. ठीक आहे. केवळ एकनाथ खडसेच नाही तर प्रकाश मेहता असे हे 2 मंत्री होते जे 6 टर्म सर्वात सिनियर आमदार भाजपमध्ये होते गेल्या 2014च्या सरकारमध्ये. त्या दोघांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपावरनं पायउतार मंत्रिपदावरून व्हावं लागलं, म्हणजेच फडणवीस सरकारमधून बाहेर जावं लागलं. त्यानंतर त्यांना पक्षानं तिकीटही नाकारली. त्यामुळं गेली विधानसभा निवडणूक या दोन्ही नेत्यांना, त्यांच्यासोबत मग चंद्रशेखर बावनकुळे असतील, सुधाकर कोळे असतील, विनोद तावडे असतील, असे अनेक जण आहेत की ज्यांना तिकीटं नाकारली गेली सिटिंग विद्यमान आमदार असताना सुद्धा. त्यामध्ये एकनाथ खडसे हे सुद्धा होते. मी जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे. केशव उपाध्याय, ज्या पद्धतीने एकनाथ खडसेंनी आजही त्याचा पुनरुच्चार केला की केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांनी अन्याय आपल्यावरती केला आणि पक्षातून दाद मिळत नाहीये, अखेर आपण भाजपमधून बाहेर जातोय, आपलं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला गेला, कंटाळलोय, शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललोय, आणि आपल्यावर कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत, आजही त्यांचा दावा कायम आहे. मग एकनाथ खडसेंसारखा मोहरा, ओबीसी चेहरा, ज्यांनी जळगावमध्ये, खानदेशामध्ये भाजपला उचलून धरलं, मुक्ताईनगरसारखा बालेकिल्ला 40 वर्ष टिकवून ठेवला, असा एवढा मोठा ओबीसी नेता भाजपनं का गमावला? असं आहे आशिष, हे मोकळेपणाने आज सांगितलं पाहिजे की शेवटी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं, मला सुद्धा, म्हणजे त्यात मी सुद्धा आलो की एकनाथराव नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाही. नाथाभाऊ आमचे नेते होते. नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. शेवटी असं असते, घरामध्ये अनेक वेळा मतभेद असू शकतात, पण शेवटी घर कोणी सोडून जायच्या, घरातली आई जी असते ती घर कधी सोडण्याची भाषा करत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं निर्णय, टोकाचा निर्णय, पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार नाहीत. पक्षात राहतील, पक्षाचं नेतृत्व त्यांनी करावं अशीच सगळ्यांची भावना होती, आणि त्यामुळे पक्षामधून त्यांच्याशी संवाद साधण्याचा अगदी आज सकाळी सुद्धा हा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे पक्षातनं की त्यांनी सोडू नयेत, त्यांनी जे असतील ते चर्चा मुद्दे करावेत, आपण एकत्रित बसू, अशा प्रकारची प्रक्रिया ही पक्षामध्ये सुरू होती. पण शेवटी त्यांनी आज निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, त्यांना आता शुभेच्छा, म्हणजे दुपारी सुद्धा मी सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, काय आताही मी सांगतो की त्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांना त्यांच्या पुढच्या करिअरसाठी शुभेच्छा. त्यामुळे हा पहिला मुद्दा. एक दुसरा, उमेश पाटलांनी आत्ता मगाशी ते बोलले, माझी विनंती आहे, मी ते बोलत असताना एक शब्दमध्ये बोललो नाही, माझी विनंती त्यांना आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मी बोलत असताना त्यांनी बोलू नये, आपण काही संकेत पाळले पाहिजेत. मुळात असं आहे की खरं म्हणजे मगाशी त्यांनी खूप सांगितलं की कसं बहुजन वगैरे वगैरे. राष्ट्रवादीचे पहिले संस्थापक अध्यक्ष होते बबनराव पाचपुते, कुठे आहेत आज? म्हणजे मी जर यादी करायला बसलो की आज एक नाथाभाऊंसारखा नेता राष्ट्रवादीने गेला, त्यांना शुभेच्छा मी दिल्यात आणि आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण अख्खी वेगवेगळ्या साईची समाजाची, सामाजिक मला बोलायचं नाहीये, पण
पण वेगळ्या सामाजिक स्तराचा जर रचना विचार करायचा असेल तर एक मोठी यादी मी इथे सांगू शकतो की जी राष्ट्रवादीतनं सोडली आणि त्यांनी सोडताना त्यांनी काय भावना व्यक्त केल्या. अगदी विजयसिंह मोहिते पाटलांसुद्धा दुसऱ्या यादीसुद्धा तिकीट आलं नाही, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भावना काय व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या बबनराव पाचपुतेपासून सर्व स्तरातल्या सामाजिक घटनांचा संदर्भ मी देऊ शकतो आणि त्यामुळे उगाचच राष्ट्रसंघ, मनुस्मृती, उगाचच बोलायचं तेच बोलायचं, ज्यात काही दम नाही. आजच्या घडीला देशामध्ये सर्वाधिक SC आणि ST मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि खासदार निवडून आले. त्यामुळे ज्यांचे 3 खासदार, 4 खासदार आणि ज्यांचे काय 5-25 आमदार त्या मतदारसंघात असतील त्यांनी अशा भारतीय जनता पार्टीला किंबहुना सांगण्याचा प्रयत्न करू नये. भारतीय जनता पार्टी समाजाच्या सर्व स्तराचं प्रतिनिधित्व करते, ती सर्व स्तरात आहे. त्यामुळे उमेशजी, आपण आपल्या पार्टीमध्ये त्यांना घेतलंय, नाथाभाऊंना त्याबद्दल शुभेच्छा. राहता प्रश्न असा आहे की त्यांनी जे आरोप केले कुठल्याही जमिनीमध्ये आरोप हे नाही कसे झाले. मुळात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आशिषजी ज्यावेळी नाथाभाऊंनी प्रेस कॉन्फरन्स केली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हजर होतो, उपस्थित होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की मी राजीनामा देतोय, या खटल्याचं न्यायाधीशामार्फत चौकशी करा असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर चर्चेत मी तुमच्या चर्चेत चॅनलमध्ये मी आलो होतो. त्या चर्चेमध्ये त्यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्यानुसार देवेंद्रजींनी न्यायाधीशांची चौकशी केली, त्याचा रिपोर्ट अहवाल आला, पण त्याच वेळी कोणीतरी हायकोर्टात गेलं आणि ते प्रकरण पेंडिंग झालं. हा वस्तुस्थिती आहे. आपण आज असं आहे की देवेंद्रजींना टीका करायची, तुम्ही शेवटी नेतृत्वावर टीका करायची असते आणि आज तुम्ही सगळे त्या म्हणजे जे या विषयातले संवेदनशील लोक आहेत ते टीका जरूर करतील, पण त्याचबरोबर वास्तवाचं भान सुद्धा आपल्याला हे करता येत नाही. ज्या भंगाळ्याने आरोप केला होता त्या भंगाळ्याला खोटं सिद्ध झाल्या अटक केली होती, तो काही महिने जेलमध्ये होता, हे वास्तव आहे. त्यामुळे ज्या गोष्टी खोट्या होत्या त्याच्याबद्दल देवेंद्रजींनी त्या भूमिका घेतली. त्या सगळ्या प्रकरणामध्ये जी त्या नाथाभाऊंशी बोलून घेतली. त्यामुळे असं एक नाथाभाऊंना काही माहिती नव्हतं, नाथाभाऊंच्या परपर घेतली गेली. नाथाभाऊंनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली होती, त्या प्रेसला मी सुद्धा होतो, आपणही त्यावेळी होतात. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं आहे की शेवटी न्याय अन्याय ही भाषा पुन्हा एकदा व्यक्तिसापेक्ष असू शकते. राष्ट्रवादीत असे असंख्य कार्यकर्ते असतील, उमेश पाटील किंवा अतुल लोंढे हे मान्य करतील. अतुल लोंढे सुद्धा काँग्रेसमधून राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये का गेले? शेवटी एका पक्षातनं शेवटी असे की अनेक पक्षामध्ये असे असंख्य कार्यकर्ते असतात की ज्यांना काही आयुष्याच्या शेवटी सुद्धा काही मिळत नाही. केवळ विचारासाठी काम करणारे असंख्य कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचं ते वैभव आहे. त्यामुळे ते असतातच. त्यामुळे अन्याय हे व्यक्तिसापेक्ष असू शकतं, मी त्यावर भाष्य करणार नाही. मी आज एवढं म्हणेन की नाथाभाऊंना थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने खूप प्रयत्न केले, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. आमच्या नाथाभाऊंना शुभेच्छा आहेत. हा नक्कीच भारतीय म्हणजे कुठला एक छोटा कार्यकर्ता जरी संघटना सोडत असेल, मग तो काँग्रेसची असेल, राष्ट्रवादीची असेल किंवा भारतीय जनता पार्टीची असेल, त्या संघटनेसाठी आनंदाची गोष्ट. ठीक आहे, नाथाभाऊंना त्यांचं उत्तर शेवटपर्यंत मिळालेलं नाहीये, तीच त्यांची खंत आहे आणि तेच केशव उपाध्यायांच्या बोलण्यातूनही दिसत आहे. एकनाथ खडसे आजही म्हणालेले आहेत की त्यांचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांनी नाव घेतलं देवेंद्र फडणवीसांचं. केशव उपाध्ये आजही मी तुम्हाला तेच सांगतोय की शेवटी असं आहे की ज्यावेळी एखाद्या याच्यामध्ये मी एक साधारणतः मी ज्या पठडीत तयार झालोय त्या गोपीनाथ मुंडेंच्या याच्यात एक नेहमी वाक्य असायचं, प्रमोदजींच्या ते वाक्य असायचं की मतभेद असू शकतात पण मनभेद होता कामा नये. कदाचित अशा टप्प्यापर्यंत ते मनभेद होऊ नयेत. या टप्प्यापर्यंत जाता पण एकदा मनभेद झाले की त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला त्याच चुकीचं काही वाटू शकतं आणि मग त्यातनं आज नाथाभाऊंनी तो निर्णय घेतला असेल तर त्यांचा आज त्याच्यावरती भाष्य करणं काही योग्य नाही. नाथाभाऊ नेते होते भारतीय जनता पार्टीचे, भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीचा मोठा वाटा होता. आज त्यांनी जाणे नक्कीच ही काही आनंदाची गोष्ट आमच्यासाठी नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत. अतुल लोंढे, आता अलीकडपर्यंत म्हणजे आत्ताही ही चर्चा आहे की महाविकास आघाडीचं सरकार हे अस्थिर आहे, एखाद दुसरे नेते हे नाराज आहेत, आज ना उद्या हे सरकार कोसळण्याचा प्रयत्न केला जाईल, पाडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एकाएकी एकनाथ खडसे हे भाजप सोडून महाविकास आघाडीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत. त्या पाठोपाठ आणखी काही नेते येत आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणालेले आहेत. अशा वेळी हे पारडं जे एकाएकी फिरताना दिसतंय हे असं कसं फिरतंय? कारण राजकारणामध्ये प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन असते, इतक्या सहज कोणत्याही गोष्टी होत नाहीत. अतुल लोंढे, असं आशिष की राजकारणामध्ये आपण लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाताना बघतो आपण, म्हणजे ते काही खूप नवीन गोष्टी अशा नाही आहेत. पण भाजपनी 2 नवीन पायंडे पाडलेत. 2 पद्धतीने लोक गेले ते बघितलं पाहिजे. एक पहिली पद्धत ही की सगळ्या संस्था ज्या आहेत, मग त्या ED असतील, IT असेल, CBI असेल, याचा वापर करून
काही नेत्यांना त्यांनी इच्छा नसताना नेलेलं आहे, ही एक वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी, जेवढे बहुजनांचे नाथ आहे त्यांना अनाथ करण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न राजकीय दृष्ट्या तो प्रयत्न भाजपने केलेला आहे. गोपीनाथ मुंडे, आपण माहिती आहे गोपीनाथ मुंडे साहेब हे स्वतः तेव्हा केशवही असेल त्यावेळेस, मी टीका करत नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय. त्यावेळेस केशवही असेल नाही हो, विलासराव देशमुखांकडे गेले केशव होते, त्यांच्यामुळेच त्यांचा राजकारणात प्रवेश आले. गोपीनाथ मुंडेंचे सेवा सहाय्यक होते. गोपीनाथ मुंडेंचे जनसंपर्क अधिकारी होते केशव उपाध्ये. नंतर प्रवक्ते झाले. त्यांची तर राजकारणात ओळखच गोपीनाथ मुंडेंमुळे झाली आहे. केशव उपाध्ये हे ओरिजिनली गोपीनाथ मुंडे गटाचेच आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की त्याच्या नंतर आधी दुर्दैवी आमच्यासोबत मृत्यू पत्रकार झाला होते, गोपीनाथ आमचे सहकारी मुंडेंचा. होते. हा, आपण त्यांची जीवनी नंतर लिहूया. हा, तर त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा फ्युनरल झालं, त्यांचा जेव्हा अंतिम संस्काराचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस सामान्य बहुजन समाजातून जी रिॲक्शन आली, ती रिॲक्शन आपण बघितलेली आहे आशिष. दुसरा माझा मुद्दा, मी म्हटलं सर्व नाथांना कसं अनाथ केलं, की एक जात, दोन फॅक्टर त्याच्यामध्ये, की ज्यांना मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा ज्यांनी कधीतरी बोलून दाखवलं. म्हणजे राजीव सातवजी जे आहे ते एकदा पुण्याला मंचावर होते पंकजाताईंसोबत, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की पंकजाताई मुख्यमंत्री होऊ शकतात, आणि मग त्यांनी सांगितलं की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. हा एक इन्सिडन्स आपल्याला माहित असेल. त्यानंतर पंकजाताईंचं कसं त्या सिंगापूरमध्ये असताना त्यांचं एक खातं काढून घेण्यात आलं, आणि त्यानंतरचा सगळा इतिहास जो आहे तो आपल्याला माहिती आहे. दुसरे एक बावनकुळे होते. बावनकुळेंचं तर म्हणजे तिकीट पण कापण्यात आलं, त्यांना तर तिकीट सुद्धा दिलं नाही. बावनकुळे आता विदर्भातले तसं म्हटलं तर ओबीसीचे ज्येष्ठ नेते, लोकांमध्ये ऍक्सेप्टेबिलिटी असलेले, सातत्यानं लोकांमध्ये राहणारा माणूस जो आहे, त्याची तिकीट कापली. आणि म्हणजे लोकांमध्ये हे स्पष्ट आहे की ते वेगानं प्रवास करत होते, राजकीय त्यांचा ग्राफ चांगला उंचावलेला होता, आणि त्याच्यामुळे त्यांना राजकीय त्यांची हत्या करण्यात आली, असं सामान्य माणसाला जर तुम्ही विचारलं कामठी म्हणजे नागपूर तेली आणि समाजाच्या तिकडे मतांचा भंडारा मोठा गोंदिया, फटका चंद्रपूरमध्ये, भाजपला विदर्भात बसला असं म्हणायचं आहे तुम्हाला? मी बहुजनांच्या संदर्भामध्ये बोलतो आहे. मग तीच गोष्ट जी आहे ती खडशीन झाली आहे. आता काही गोष्टी आशिष आपण बोललेले, हा संकेत आहे, चंद्रशेखर संकेत तुम्ही बावनकुळेंच्या मला बाबतीत जबरदस्ती विचारू त्यांचं नका. जेव्हा तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांच्या ऐवजी त्यांच्या जागी दुसऱ्याला तिकीट दिलं गेलं, त्यानंतर मी स्वतः G24 ताससाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इंटरव्ह्यू केला. त्यात ते असं म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे जर का आज अपक्ष उभे राहिले असते तरी सुद्धा ते 70,000 मतांनी निवडून आले असते, पण त्यांनी बंड केलं नाही. पक्षाचा आदेश हा शिरसावंद मानलेला आहे, त्यांच्यात कोणतीही नाराजी नाही असं नितीन गडकरी म्हणाले होते. पण सांगताना हे सांगितलं होतं की अपक्ष उभे राहिले तर 70,000 मतांनी चंद्रशेखर बावनकुळे निवडून येऊ शकतात, पण पक्षाच्या विरोधात त्यांनी बंड केलं नाही. मग एकनाथ खडसेंनीच बंड का केलं? नाही, प्रश्न तोच आहे आशिष. शेवटी असं आहे की एकदा एका मोठ्या नेत्यासोबत, म्हणजे ज्याला कुबेर म्हणता येईल पक्षाचा, तुम्ही मला कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव विचारू नका, कारण मी ते कोणत्याही परिस्थितीत सांगणार नाही. पण दोन इन्सिडेन्सेस सांगतो. एक कार्यक्रम होता नागपूरमध्ये, मोठे नेते होते, खासदार होते, त्यांनी 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं की खडसेंना 1 वर्षात असा झटका बसेल मुख्यमंत्र्यांकडनं की सगळा महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल. म्हणजे हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. आणि बावनकुळेंच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं, त्यांनी काय असं केलं होतं. तर जर गडकरींना असं म्हणावं लागतं की 70,000 मतांनी अपक्ष निवडून आले असतील, तर एक ब्रेकिंग पॉईंटवर जर तुम्ही एखाद्या नेत्याला आणलं आणि त्याच्या योगदानाचा तुम्ही कुठेही विचार केलाच नाही, तर मग शेवटी खडसे साहेबांसारखा हा निर्णय घ्यावा लागतो ना. कारण की लोकांमध्ये राहायचं, तर लोकांमध्ये राहून लोकांची जर कामं करायची असेल तर तुम्हाला एखाद्या अधिकार पदावर जावंच लागतं. त्याशिवाय तुम्ही तुमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आणि लोक जे आहे त्यांना न्याय देऊ शकत नाही तुम्ही. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की जसं उमेश बोलला आता की शेटजी भटजींचा जो पक्ष आहे, शेवटी संधी मिळाल्यावर शेटजी भटजींचंच भलं करण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. आमच्या केशवचं पण भलं करावं अशी जाहीर मागणी जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करतो, कारण की या गोष्टी इतक्या स्पष्ट आहेत. केशव आणि आता तेच ज्या तुमच्या लोकांना बाबतीत आणि भीती उमेश पाटलांच्या बाबतीत दाखवलेलं, म्हणतील की यांचंही त्यांच्या पक्षाने भलं करावं. हरकत नाही, बिलकुल दिल्याच पाहिजे एक दुसऱ्याला शुभेच्छा. भलं म्हणजे काय, विधान परिषदेची आमदारकी हेच भलं आहे का? आता एक गोष्ट त्याच्यामध्ये आशिष जी असं आहे की या गोष्टींमध्ये आता ज्या लोकांना त्रास दिलेला आहे, ज्या लोकांना वापर करून, लक्षात घ्या तुम्ही की भाजप वापर करते संस्थांचा,
लोकांना राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करते, ही गोष्ट मात्र सिद्ध झालेली आहे. फक्त त्याच्यामध्ये एक ॲडिशन अशी झाली आशिष, की या गोष्टी सगळ्या करत असताना एकनाथराव खडसे साहेबांनी सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हा बिहार नाही, हा उत्तर प्रदेश नाही. या गोष्टी तरी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, कारण की असेच जर पायंडे पडत राहिले तर ते अतिशय चुकीचं होईल. कारण व्हर्टिकल डिव्हिजन आहे ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक मानसिक, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हर्टिकल डिव्हिजन जे केलेलं आहे, वैचारिकदृष्ट्या करण्याचा जो प्रयत्न केला, हा याचा आणि तो त्याचा, हे महाराष्ट्राचं उदाहरण कधीच नव्हतं आशिष. ठीक आहे. आपल्यासोबत श्रीमंत माने आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, आणि आतापर्यंत ते नाशिकला संपादक म्हणून काम करत होते. त्यांना जवळून हा सर्व प्रवास एकनाथ खडसे आणि तिथलं राजकारण खानदेशातलं आणि नाशिक विभागातलं फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. श्रीमंत माने, प्रश्न असा आहे की एकनाथ खडसे यांच्या विरोधात जे आरोप होते, ज्या आरोपांवरनं ते मंत्रिपद सोडून फडणवीस सरकारमधून बाहेर पडले किंवा त्यांना पडायला भाग पाडलं गेलं, ते सिद्ध झाले नाहीत. त्यामध्ये कन्क्लुजन काय निघालं शेवटी हे माहिती नाही आहे. झोटिंग समितीचा अहवाल आहे तो विधिमंडळाच्या पटलावरती आला नाही आहे, तो थेट हायकोर्टात गेलाय, आणि हायकोर्टात गेल्यानंतर मग त्यांच्या त्या अहवालाच्या आधारे एक FIR दाखल झालेला आहे, आणि ती तांत्रिक अडचण आहे. म्हणून एकनाथ खडसे यांचं राजकीय पुनर्वसन करता येत नाही असं भाजपचे काही नेते खासगीत मला सांगतात. आता खरं काय खोटं काय माहिती नाही आहे, पण एकनाथ खडसेंसारखा मोहरा भाजपनं साईडलाईन केल्यामुळं, बाजूला सारल्यामुळं भाजपचं गेल्या निवडणुकीत आणि आताही विशेषतः खानदेशात मोठं नुकसान झालंय किंवा होईल. आशिषजी, पहिल्यांदा तर तुम्ही मला सुरुवातीला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. दुसरा भाग असा की आत्ता तुम्ही जे विचारतायत की किती नुकसान होईल, काय होईल, आत्ता मगाशी केशव उपाध्यांनी बोलताना बंगाळेंचा उल्लेख केला. त्या मनीष बंगाळे नावाचा जो हॅकर होता, इथिकल हॅकर, आत्ता एक 4-5 दिवसापूर्वी एक बातमी अशी होती की त्या मनीष बंगाळेकडेच काही पोलिसांनी या पद्धतीचं इथिकल हॅकिंगच्या संदर्भातलं किंवा त्याचे प्रोटेक्शन म्हणतो आपण त्या पद्धतीचं काही काम वगैरे दिलेलं आहे ऑफिशियली. तर ते बंगाळे प्रकरण कुठंपर्यंत गेलं याचा अंदाज आपण याच्यावरून बांधू शकतो. दुसरा, तुम्ही झोटिंग समितीचा अहवालाचा ज्याचा उल्लेख केला, तर त्या झोटिंग समितीच्या अहवालाने क्लीन चिट दिली अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. आणि या पद्धतीनं तांत्रिक मुद्द्यांच्यावरती आधारित राजकीय पुनर्वसनाचे निर्णय घेतले जात जर असतील तर त्याच्यामध्ये कुठंतरी पडद्यामागं काहीतरी होतं आहे असा आपण अंदाज बांधू शकतो. त्याचं कारण असं आहे की मुळात इतक्या तडकाफडकी त्यांना ज्या मुद्द्यांवरती राजीनामा द्यायला सांगितला, ते जे मुद्दे होते त्यातला एक तो फोन हॅकिंगचा, ते काय दाऊदच्या घरून त्यांना फोन बिन आले असा प्रकार होता, आणि दुसरा तो पुण्यामधल्या जमिनीच्या खरेदीचं प्रकरण होतं. आणि त्याच्यावरती स्वतः खडसेंची, नाताभाऊंची या संदर्भातली भूमिका अशी होती की ती जी जमीन आहे ती मी स्वतः नाही आहे, तर माझ्या कुटुंबातल्या या मंडळींनी खरेदी केलेली आहे, ती लिगल आहे, आणि त्याच्यावर झोटिंग समितीचा अहवाल आला. मी थोडंसं केवळ लेवा पाटील समाज, त्यांचं राज्यभरातलं नेटवर्क, नाताभाऊंचा पर्सनल कनेक्ट राज्याच्या वेगवेगळ्या भागामधला, राज्यभर एक भातृसेवा ज्याला मंडळं म्हणतो आपण, अशा पद्धतीचं एक लेवा कम्युनिटीचं एक मोठं नेटवर्क आहे. तेवढ्यापुरतं मर्यादित हे प्रकरण नाही आहे. अनायसे आपल्यासोबत आता केशव उपाध्याय किंवा अतुल लोंढे आहेत. मी थोडंसं हे आपण 80च्या दशकापासून भारतीय जनता पक्षाचा चेहरा बदलवण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यातला मला असं वाटतंय, माझं व्यक्तिगत निरीक्षण असं आहे की हा बहुजन चेहरा देण्याचा जो वसंतराव भागवतांनी जो प्रयत्न केला, मुंडेंच्या पासून भाऊसाहेब फुंडकर, मोतीराम लहाने किंवा नाताभाऊ, महादेवराव सिवनकर किंवा बुलढाणा जिल्ह्यातले अर्जुनराव वानखडे, अरुणराव अडसर, काही अण्णा डांगेंसारखे नेते, तर हे सगळा जो हा सगळा जो बहुजन चेहरा द्यायचा जो पद्धतशीर प्रयत्न झाला, आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला 95ला युतीचं सरकार आलं, त्या युती सरकारमधले चेहरे पाहून घ्या भाजपकडून, जे त्या सरकारमध्ये जे मंत्री होते त्या सगळ्यांचे, आणि तुमच्या असं लक्षात येईल की एक 10-15 वर्षाच्या एका पद्धतशीर बांधणीमधून तो एक भारतीय जनता पक्षाला चेहरा मिळालेला होता. आणि म्हणूनच 2014मध्ये ज्यावेळेला सत्तांतर झालं तर भारतीय जनता पक्षाचा हा जो बेस आहे, आणि विशेषतः बहुजन बेस जो आहे, तो या पद्धतीनं मजबूत झालेला होता की
राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला थोडासा टापू जर वगळला तर राज्याच्या बहुतेक भागामध्ये या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचा बहुजन बेस जो आहे तो अत्यंत मजबूत होता आणि त्यामुळं क्रमांक 1चा पक्ष तेव्हाही 14ला पण आणि 19ला पण हे दिसलेलं आहे. आणि आता आज नाताभाऊंनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत ते आरोप किंवा या त्यांच्या पक्षांतरामागची जी सगळी पृष्ठभूमी आहे त्या सगळ्याचा थोडा खोलात जाऊन जर विचार केला तर हा अभिजन विरुद्ध बहुजन असा पद्धतीचा जो डिवाइड आहे, हा जो दुभंग आहे, या दुभंगाच्या अनुषंगाने आपल्याला या पक्षांतराचा विचार करावा लागेल. आणि त्याच्यामध्ये हा जो बहुजन चेहरा कुठेतरी गमावतोय का भारतीय जनता पक्ष, हे अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून केवळ कारण अशा पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करणारे जी पक्षांतरं होतात राज्याच्या राजकारणामध्ये, उदाहरणार्थ 1999ला शरद पवारांनी बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करायची असेल किंवा मगाशी उमेश पाटील म्हणाले त्याप्रमाणे केवळ मराठ्यांचा पक्ष नाही आहे, कारण त्यांच्या डाव्या बाजूला सुधाकरराव नाईक होते आणि उजव्या बाजूला छगन भुजबळ होते. हा मराठ्यांचा शिक्का बसू नये यासाठीच तो प्रयत्न होता. आणि मग नारायण राणेंचं पक्षांतर असेल, शरद पवारांचं तेव्हाची स्वतःची पक्ष स्थापना असेल, ही राज्याच्या राजकारणावरती आणि किंबहुना काही प्रमाणात देशाच्या राजकारणावरती पण एखाद्या पक्षाच्या प्रतिमेच्या अनुषंगाने देशाच्या राजकारणावरती परिणाम करणारे अशा पद्धतीचं हे पक्षांतर आहे. हे केवळ व्यक्ती म्हणून याच्याकडे आपण पाहायला नाही पाहिजे, किमान आपण तरी. कारण जातीपातीचं राजकारण, जात कधीच राजकारणातून जात नाही हे खरं आहे, पण जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडं हा जो डिवाइड आहे, हा अभिजन आणि बहुजन, याच्या अनुषंगाने आपण याच्याकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की या पक्षांतराचे खूप मोठे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील. हे जे दोन संबंधित राजकीय पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. तो पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, काही प्रॉस कॉन्स त्याला प्रत्येक गोष्टी असतील. भाजपला काही दुरुस्त्या कराव्या लागतील, राष्ट्रवादी काँग्रेसची हिंमत वाढेल, उमेद वाढेल, असं काहीतरी होईल. पण डेफिनेटली या पक्षांच्या जे स्ट्रॅटेजीज आहेत, या पक्षांचा जो एकूण भूमिका आहेत, त्याच्यामध्ये धोरणांमध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल. आणि केवळ खानदेशावर नव्हे, केवळ जळगाववरती नव्हे, किंबहुना लेवा पाटील कम्युनिटी ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, नाशिकचा काही भाग असेल, कल्याण डोंबिवलीसारखा भाग असेल, पिंपरी चिंचवडसारखा भाग असेल, वराडातले बुलढाणा जिल्ह्यासारखा किंवा अकोल्यातला काही भाग असेल, केवळ एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही आहे, हे व्यापक आहे. जो वसंतराव भागवतांनी जो माधव फॉर्म्युला जो आणला होता, माळी धनगर वंजारी, तर या माधव फॉर्म्युल्यातला बहुजन फेस देण्याचा जो प्रयत्न होता त्याला तो धक्का बसलाय असं माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे या संदर्भातलं. आणि त्यामुळे हे राज्याच्या राजकारणामधला एक खूप वर्षानंतरचं खूप मोठं म्हणजे नारायण राणेंचं पक्षांतर आणि हे त्याच्यानंतरची एक मोठी घटना म्हणून याच्याकडे पाहावं लागेल. ठीक आहे, मी केशव उपाध्याय तुमच्याकडे येतोय, तुमच्याचकडे यायचं आहे, कारण तुम्हालाच बोलायचं आहे. पण मी एक ब्रेक घेणार आहे. पण त्याआधी बघा ॲक्शनला रिॲक्शन कशी असते. एकनाथ खडसेंनी भाजप सोडला, त्यानंतर जी 24 तासनं प्रकाश मेहता यांना गाठलं, कारण तेही 6 वेळेचे आमदार होते. एकनाथ खडसे सुद्धा 6 वेळेचे आमदार होते. दोघेही कॅबिनेट मंत्री होते. दोघांनाही फडणवीस सरकारमधून जावं लागलं. आज एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर प्रकाश मेहता काय म्हणतायत, आता तरी पक्षानं आमच्यासारख्या नाराजांवरती लक्ष केंद्रित करावं, आमची दखल घ्यावी. याचा अर्थ काय की ज्यांची तिकीटं कापली गेली, ज्यांना बाजूला सारलं गेलं, ते भाजपमध्ये राहिलेत पण नाराज आहेत, बेदखल आहेत असं त्यांना वाटतंय. ही जी बेदखल किंवा बेदखली आहे यावरती भाजप श्रेष्ठी काही विचार करतील का? कारण महाराष्ट्रामध्ये त्याची गरज आहे का? एकनाथ खडसे यांची भाजपमधली ही जी एक्झिट आहे ती खूप काही सांगून जाणारी आहे. अशा वेळी झालेली आहे की ज्यामुळं पारडं एकाएकी बदललंय. सरकार कोसळेल, सरकार पाडलं जाईल, ऑपरेशन लोटस होईल, ह्या गोष्टी आता बाजूला सारल्या गेल्या. त्याच्याऐवजी विरोधी पक्ष कमजोर होऊ शकतो. विरोधी पक्ष भाजपमध्ये मधल्या काळात ज्यांना पदं मिळालेली आहेत त्यांच्या बाबत वेगळा विचार पक्षाचे नेते करतील का, ही सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. अनेक आयात नेते जे आलेले आहेत भाजपमध्ये त्यांच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उभे राहतील का, ही सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. त्याविषयीच मला केशव उपाध्याय यांना बोलतं करायचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडे. उमेश पाटील, जेव्हा एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश करतायत, अशा वेळी त्यांचं राजकीय पुनर्वसन जर का पक्षामध्ये करायचं असेल तर ते नेमकं कसं करणार? राज्य मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यात मंत्रिपदाची जागा नाही आहे.
मग कोणी मंत्री राजीनामा देऊन त्यांच्या जागी एकनाथ खडसे मंत्री होतील, त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं करणार? असे जे एकनाथराव खडसे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना कुठल्याही अटी शर्ती घालून आलेले नाही आहेत, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आणि या संदर्भामध्ये त्यांचं राजकीय पुनर्वसन हा जो मुद्दा आहे याच्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेब हेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. पक्षांतर्गत ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. हा अतिशय वरिष्ठ पातळीचा निर्णय असेल, त्यामुळं पक्षाचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी मी आता त्या संदर्भामध्ये काही आपल्याला जास्तीची माहिती देऊ शकत नाही. परंतु निश्चितपणे एकनाथराव खडसे साहेबांचा, त्यांच्या ज्येष्ठत्वाचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय स्वरूपाच्या सार्वजनिक जीवनातल्या कामाचा, अनुभवाचा उपयोग हा आपल्या महाराष्ट्राला व्हावा या दृष्टिकोनातून निश्चितपणे पक्ष जो आहे तो प्रयत्नशील राहील. उमेश पाटील, जर का राज्यपाल नियुक्त 12 आमदारकीच्या कोटा हा मंजूरच झाला नाही, राज्यपालांनी त्याला संमतीच दिली नाही, खरं तर अजून नावच गेलेली नाही राजभवनाकडे, अशा वेळी आमदारकी कशी मिळणार? या बाबतीमध्ये आमदारकी राज्यपाल नियुक्तच आमदार केलं म्हणजे होऊ शकतात असं काही नसतं. विधानसभेच्या आमदारांमधून देखील विधान परिषद असते आणि वेगवेगळ्या माध्यमातून देखील आमदार एखाद्याला करायचंच म्हटलं तर करता येतं. आणि आमदार झाल्यानंतरच राजकीय पुनर्वसन होतं असंही समजण्याचं कारण नाही, मंत्री झाल्यानंतरच राजकीय पुनर्वसन होतं असंही समजण्याचं कारण नाही. एकनाथराव खडसे साहेब, नाथाभाऊ एवढे ज्येष्ठ नेते आहेत की ते आज आमदारकीचे तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये सर्व चॅनलचा, सर्व मीडियाचा, इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही चॅनलच्या देशभरामध्ये आज ते चर्चेचा विषय आहेत. याचा अर्थच त्यांची एवढी मोठी 40-50 वर्षाची राजकीय कारकीर्द आणि त्यांनी दिलेलं या महाराष्ट्रासाठीचं योगदान महत्त्वाचं आहे. काही माणसं ही पदामुळे मोठी नसतात, तर काही पदं ही त्या माणसांमुळे मोठी होतात. तसे हे नाथाभाऊ आहेत. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. केशव उपाध्याय, एकनाथ खडसेंचं महत्व हे राष्ट्रवादी काँग्रेसला कळलंय, शरद पवारांना कळलंय, पण भाजपला कळलं नाही, भाजप श्रेष्ठींना कळलं नाही. खुद्द एकनाथ खडसे ही खंत व्यक्त करून दाखवत आहेत की त्यांचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झाला. मग भाजपनं केलं काय? असं आहे, मुळात पहिल्यांदा मी आपले पत्रकार श्रीमंत माने यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, कारण त्यांनी अतिशय फॅक्ट नसलेला आधारित अशा एक इथे विषय मांडला. ते असं म्हणाले की अभिजन आणि बहुजन अशा प्रकारचं त्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. जो भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा होता तो बदलण्याचा प्रयत्न होतोय का? खरं आहे की भारतीय जनता पार्टीचा एक बहुजन चेहरा आहे, तो वर्षानुवर्ष होता. तो समाजातले सर्व घटक, सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टी असली पाहिजे, सर्व समाज घटकांचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीत असलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका होती. मग ते माधव त्यांनी शब्दप्रयोग केला. तर पण आज जर भारतीय जनता पार्टीची प्रदेश नेतृत्व आणि प्रदेश पदाधिकारी बघितले, मी तुम्हाला सहज नावं सांगतो: फरांदे, चंद्रकांत पाटील, दरेकर, लाड, वाघ, डावखरे, शेलार, पडळकर, चव्हाण, भारतीताई पवार, आता ते नाशिकला होते म्हणून ते मुद्दा आठवण करून देतो. त्यामुळे अशा प्रकारे मी एक आठवण करून देतो. ही जी नावं वाचली ना, त्यातली निम्म्याहून अधिक आयात आहेत, आयात केलेली नेते मंडळी आहे. त्याचं उत्तर देतो ना मी. हा, मग मी प्रश्न विचारला. हा, असं आहे की मुळामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या फक्त मला सलग बोलू द्या, तुम्ही इतरांना नाही. उपाध्याय तुम्ही 3 वाक्याला तुम्ही प्रश्न ऐका ना, तुम्ही जी नावं वाचली मी सहज सांगितलं की यातली निम्मी नावं ही आयात मंडळींची नावं आहेत. बरोबर आहे. हा, तर त्याच्यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक असे नेते आहेत की जे भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी असं आहे की भारतीय जनता पार्टी लोकांचा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जी लोक येतात त्या लोकांना भारतीय जनता पार्टी स्वीकारतं. भारतीय जनता पार्टी आपल्या विचारधारेमध्ये त्यांना हे करतं आणि आपल्या विचारधारेनुसार भारतीय जनता पार्टी पुढे जातं. इथं राष्ट्रवादीसारखं नाही आहे, राष्ट्रवादीला काही विचारधाराच नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट त्यांनी मगाशी फार मोठं या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कुटुंबामध्ये भांडणं सगळ्यात मोठं काम पातक केलं असेल तर ते राष्ट्रवादीने केलं. फक्त गोपीनाथ मुंडेंचं कुटुंब नाही, जयदत्त क्षीरसागर कुटुंबात काय केलं बीडच्या, त्यामुळे मी अशी ती पण नावं देऊ शकतो. दुसरं आमचं अतुल लोंढे म्हणाले की काय बघा कसं बहुजन समाजाच्या लोकांना, मग अतुल लोंढे राष्ट्रवादीमध्ये होते ते काँग्रेसमध्ये आले. याचा अर्थ अतुल लोंढे ज्या समाजाचे, माझे ते खूप चांगले मित्र आहेत, कुठल्या समाजाचे मला माहिती नाही कारण माझी मैत्री त्यांच्या समाजावरती अवलंबून नाही आहे, पण ते ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या समाजामध्ये राष्ट्रवादीमध्ये अन्याय होत होता म्हणून ते काँग्रेसमध्ये गेलेत का? असं नाहीये.
शेवटी त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी सामाजिक संदर्भ जे ते सो मान्य का ह्याचं उत्तर ते सो मान्य करणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण प्रत्येक मला घटनेकडे विषयांतर करायचं नाही. हा, पुढे. जातीच्या संदर्भामध्ये बघणं अतुल लोंढे म्हणत योग्य नाही. मला बरोबर म्हणून सांगतो, मला विषयांतर करायचं नाही. नाही, मलाच त्यामुळे करायचं असं नाही. आहे हा, की पुढे त्या या. सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीनी तुम्ही जो नाथाभाऊंबद्दल नाथाभाऊंनी राहावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आज सकाळी नाथाभाऊंनी एक ट्विट जयंत पाटलांचं रिट्विट केलं होतं, त्याच्यानंतर त्याने ते ट्विट डिलीट केलं. मला वाटतं ती बातमी तुम्ही पण ती चालवलीत. भारतीय जनता पार्टी आज शेवटपर्यंत हा प्रयत्न करत होती, भारतीय जनता पार्टीचं शेवटपर्यंत नेतृत्व हे प्रयत्न करत होतं की की नाथाभाऊ पक्षात राहावेत, नाथाभाऊ पक्षाचे नेते आहेत, त्यांनी नेतृत्व इथंच राहावं, अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची होती. आणि म्हणून तर आम्ही आज सकाळपर्यंत प्रयत्न करत होतो. त्यामुळे तो नसता केला तर मग अशी काही आवश्यकताच नव्हती. पण त्यांनी निर्णय घेतला होता. पण त्याच्यानंतरही त्यांच्या सून केशव उपाध्याय असं तर नाही झालं ना की नाथाभाऊंना आतापर्यंत सांगण्यात आलं की नाही पुन्हा आपलं सरकार येतंय, बोला. थोडी वाट बघा, संयम पाळा. अखेर नाथाभाऊंचा संयम तुटला की सरकार तर काही पडत नाहीये, आपलं तर काही येत नाही, आता मीच तिकडे जातो. नाही असं नाथाभाऊंना काय वाटलं, नाथाभाऊंचा संयम सुटला का राहिला, हा नाथाभाऊंना प्रश्न विचारणे योग्य आहे. भारतीय जनता पार्टी पुरतं आमच्या दृष्टीने भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे. आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. आज देवेंद्रजी, प्रवीण दरेकर हे गावागावात फिरतायत, लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत. आणि त्यावेळी मात्र या ठिकाणी पक्षांतराच्या गप्पा कशा चालल्यात त्याही आपण सगळ्या महाराष्ट्रातील जनता बघतोय. त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. त्यांना आज शुभेच्छा राष्ट्रवादीला दिल्या. नाथाभाऊन तुम्ही घेतलंय, त्यामुळे नाथाभाऊंबद्दल शरद पवार ठीक आहे, ठीक आहे. काही आठवण करून देणार तुमच्यासाठी नाही. कोणत्याही एकनाथ खडसे हा चॅप्टर क्लोज झालेला त्यामुळे आज आहे. त्यांना ठीक शुभेच्छा आहे, दिल्यात. आज तो तसाही क्लोज केलेला आहे, त्यांनीच केलेला आहे. मी अतुल लोंढे यांच्याकडे जातो. अतुल लोंढे, यामध्ये एक पार्ट मिसिंग आहे आपल्या चर्चेतला. तो हा आहे की 2014ची परिस्थिती काय होती. तर मे महिन्यामध्ये 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली, ज्यामध्ये थम्पिंग मेजॉरिटी नरेंद्र मोदींना मिळाली. नरेंद्र मोदींची लाटच आलेली होती. तेव्हा जातीपातीची समीकरणं ही मतदानात दिसणार नाहीत विधानसभेच्या, हे स्पष्ट झालं होतं. अशा वेळी ज्याला म्हणून आपण पुढं करू, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवू तो नेता, असं समीकरण भाजपच्या बाबतीत होतं. त्यातनं मग काय झालं, कदाचित काही परिस्थिती बदलली आणि मग पुढं परिस्थिती 5 वर्ष कशी बदलली सर्वांनी बघितलेलं आहे. 2019ला काय झालं, 2019ला तेच झालं की पुन्हा नरेंद्र मोदी थम्पिंग मेजॉरिटी घेऊन आधी 31% मतं घेऊन सत्तेत आले, नंतर भाजप 38% मतं घेऊन सत्तेत आले. पुन्हा विधानसभेला काय झालं की आताही तसंच आहे. आता आपण म्हणू तीच पूर्व दिशा आहे, त्यामुळे आपण निवडू ते उमेदवार. या निवडानिवडीत काय झालं, माझ्यासारख्याचं निरीक्षण असं आहे की पहिली यादी भाजपची आली, त्यामध्ये एकनाथ खडसेंचं नाव नाही. बातम्या सुरू झाल्या. दुसरी यादी आली, त्यामध्ये एकनाथ खडसेंचंही नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचंही नाही, विनोद तावडेंचंही नाही. तिसरी यादी आली, त्यामध्ये या तिघांचीही नावं नाही, सोबतीला प्रकाश मेहतांचंही नाव नाही. 5वी यादी आली, त्यातही नाव नाही. 6वी यादी आली, त्यातही नावं नाही. एकदम निगेटिव्ह बातम्यांचा फ्लो सुरू झाला. आणि दुसरीकडे काय झालं, पक्षांतर्गत आयात मोठी भाजपची सुरू झाली. त्यामुळे एक मेसेज असा अक्रॉस द मासेस गेला की जे नेते फडणवीस विरोधी आहेत त्यांची तिकीटं कापली जात आहेत आणि फडणवीस किंवा भाजपला जे हवे आहेत ते मराठी नेते हे इतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आयात केले जात आहेत. याचा एक सेटबॅक हा 2019च्या निवडणुकीत भाजपला बसला आणि त्यातूनच मग ही नेते मंडळी नाराज झाली. त्याचं प्रत्यंतर आज एकनाथ खडसे परत चाललेत, भाजप सोडतायत. नाही, बरोबर आहे. मी मगाशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की 2 फॅक्टर आहेत आणि एक तिसरा फॅक्टर जो आहे तो ओव्हर कॉन्फिडन्सचा आहे की त्याच्यामध्ये पवार युग संपलं, मग पवार साहेबांना ईडीची नोटीस आली आणि ही नोटीस आल्यानंतर जनमानसामध्ये ही भावना पक्की झाली. कारण की 2012-13 मध्ये जे मुद्दे घेतले होते, जे आरोप केले होते, ते आरोप एक एक खोटे ठरत गेले. म्हणजे अगदी 2Gच्या संदर्भामध्ये सिटिंग जजनी म्हटलं की मी 7 वर्ष इथे 11 ते 7 बसून राहिलो पण साधा एक कागदसुद्धा कोणी आणला नाही. तर हे जे आहे हे लोकांमध्ये ठसत गेलं. आता जलयुक्त शिवारची एन्क्वायरी जी आहे ती कुठल्या विद्वेषापोटी लावली नाही, तर कॅगचा रिपोर्ट तसा आलेला आहे. पण लागलीच तिकडनं येतं की ईडी जी आहे ती इरिगेशनची एन्क्वायरी करणार आहे. हा जो एक पायंडा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला, जो तामिळनाडूचा बेसिक फीचर आहे की तामिळनाडूमध्ये जे सत्तेमध्ये असतात ते दुसऱ्यांना जेलमध्ये घालण्याचा वगैरे आपण प्रकार केला, तो तिथे बऱ्यापैकी थांबलेला आहे. इथे तोच इथे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आता पवार युग वगैरे संपलं वगैरे, आता फडणवीस युग सुरू झालं.
तर महाराष्ट्राची जे मूळ जनमानस जे आहे ते मूळ जनमानस अशा पद्धतीच्या डिक्टेटोरियल विचाराला अधिकारशाहीवादी किंवा आपण ज्याला म्हणतो फासिस्टवादी जे आहे ते मान्य करत नाही. हे एक अगदी आपण स्पष्टपणे पाहिलं. लोक फक्त म्हणतात की पावसातल्या सभेमध्ये तो एक निर्धार दिसला की या शक्तींविरुद्ध मी ताकदीने उभा राहणार आहे. सगळी लोक कामाला लागली आणि तुम्हाला सांगतो जर तुम्ही ज्या सीट्स पडलेल्या आहेत त्याचंच पण कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर तुम्हाला 300-500 म्हणजे अगदी नसीम खान साहेब 350 मतांनी पडलेले आहेत. अशा अनेक सीट्स ज्या आहेत त्या तुम्हाला दिसतील. त्यामुळे स्विंग जो आहे तो स्विंग नक्कीच झालेला आहे. पण एक मेसेज जो आहे तो अगदी क्लिअर कट गेलेला आहे की मनुवाद्यांकडे बहुजनांमध्ये जर शक्ती असेल, त्यांच्यामध्ये चांगलं नेतृत्व देण्याची जर शक्ती असेल तर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं जातं. मग एक कसं आहे की मी मुख्यमंत्री यातले 5 लोक काढले ना हो. मुख्यमंत्र्याच्या पदाच्या रेसमध्ये असलेले 5 लोक काढले गेलेले आहेत. तर ते ह्या गोष्टी ज्या आहे ह्या गोष्टी महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसतं आणि त्याचाच परिणाम जो आहे तो निवडणुकांवर नक्कीच झाला. परफॉर्मन्सच्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे आता केशव हसतो आहे पण मी तुम्हाला सांगतो मी फक्त महाजनादेश यात्रा निघाली होती त्यावेळेस असं म्हटलं होतं की मी 10 प्रश्न जे आहे ते मुख्यमंत्र्यांना नागपूरमध्ये विचारणार रस्त्यावर उभा राहून. आणि त्यांनी जर योग्य उत्तर दिले, महाराष्ट्र आर्थिक पाणी माझ्या हातात होतं तर मी त्यांचं स्वागत करील, नाही तर मग महाराष्ट्राला त्यांना उत्तर द्यावं लागेल. तर रात्रीच हाऊस अरेस्ट झालो ना, मी हाऊस अरेस्ट झालो. म्हणजे मी असं म्हटलंच नाही मी काळे झेंडे दाखवेल, मी दगडं मारेल, मी काहीतरी निषेध करेल. मी प्रश्न विचार असं हाऊस अरेस्ट केला आणि इतक्या वाईट पद्धतीने केलं की माझ्या घरामध्ये पोलीस सुद्धा उसवले रात्रभर. पूर्ण जे आहे असा पारा होता जसा मी कुठला एखादा क्रिमिनल वगैरे आहे. तर हे जे आलं होतं ना याच्यामध्ये ते जनतेला दिसत होतं ते सगळं. ते स्वतःचं सांगू नये. मी आता एवढं तुम्ही बोलल्यानंतर मी स्वतःबद्दल काही बोलणार नाही कारण योग्य वेळ आल्यावर काय आम्हाला असं वाटलं की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला नेते मत दिलं, तुम्हाला नेता केलंय काय की नाही असं आहे. जनमानसामध्ये काय आहे त्या गोष्टी ज्या आहे आशिषजी त्या सगळ्या ज्या काय होत्या त्या मी तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या जनमानसावर आल्या. आणि मग आपण बोलल्यापैकी काय झालं, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर विचारले तर काय सांगत होते लोक. आम्ही पण संघर्ष यात्रा काढलेली होती, काय लोक उत्तर देत होते, स्पष्टपपणे सांगत होते काय आम्हाला भेटलं नाही आहे, आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो. आज हे प्रचार करतात आहे. आज म्हणजे जवळजवळ 20,000 कोटी जे आहे ते शेतकऱ्यांना दिले, 28 लाख शेतकऱ्यांना दिलेले आहेत. चर्चा तरी आहे का हो त्याची. सरळ बँकेमध्ये लोकांचे पैसे मायनस झालेले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तिथे विजय वडेट्टीवार साहेब पण होते दौऱ्यावर, बाळासाहेब थोरात साहेब दौऱ्यावर आहेत, चव्हाण साहेब पण नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा 2 दिवसामध्ये जी मदत आहे ती मदत 100% देणार आहेत. कर्ज सुद्धा काढावं लागलं तर काढू, पण असं नाही म्हटलं की तुम्ही 62 कॉलमचा फॉर्म भरा. या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या सगळ्या स्पष्टपणे समोर झालेल्या आहे. आलो तेव्हा 15 लाख रुपये, काळा पैसा असे मुद्दे होते. आल्यानंतर काय होतं, मॉब लिंचिंग झालं. आल्यानंतर काय होतं, तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. आल्यानंतर काय होतं, तर सगळे भावनिक मुद्दे होते आणि ते भावनिक मुद्दे संपूर्णतः बहुजन समाजाच्या विरोधामध्ये होते. कालही म्हणाले की लव जिहाद महाराष्ट्रामध्ये वाढलंय. जेएनयूच्या चळवळीमध्ये ती चळवळ कशासाठी होती, तर ती होती ऑक्युपाय यूजीसी. ऑक्युपाय यूजीसी म्हणजे काय होतं की जी स्कॉलरशिप होती गरीब लोकांना, हो तिथे 70 रुपयात 80 रुपयात जेवण मिळतं तिथे, ते सगळं बंद करून 1200 आणि 5000 रुपयापर्यंत नेलं. ऑक्युपाय यूजीसी ही जी स्कॉलरशिप होती उच्च शिक्षणासाठी, ती स्कॉलरशिप स्मृती इराणीने आल्याबरोबर ते बंद केलं. पण काय केलं, त्याचा नॅरेटिव्ह काय सेट केला, देशभक्ती देशविरोधी, तुकडे तुकडे गँग. ठीक आहे, काय आहे या देशामध्ये ठीक आहे, ठीक आहे. आपण एकनाथ खडसेंवर चर्चा करतोय, आपण राष्ट्रीय मुद्दे नको उगाळूया. हा, मी शेवटी श्रीमंत माने यांच्याकडे जातोय. श्रीमंत माने, मला राहून आता एकच प्रश्न पडलेला आहे की एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी येतील, महाविकास आघाडीचं सरकार भक्कम होईल, साहजिकच नॅरेटिव्ह असा सेट होईल की एकनाथ खडसेंसारखा एक ओबीसी चेहरा भाजपमधनं जेव्हा महाविकास आघाडी किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातोय, याचा अर्थ महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे, या सरकारला कुठलाही धोका नाही, हेच नॅरेटिव्ह सेट होतं यातून. नक्की तेच नॅरेटिव्ह सेट होतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे मुळात या सरकारला धोका आहे की नाही याच्या संदर्भातले जे सगळे ज्या चर्चा होत्या त्या बऱ्यापैकी हवेतल्या होत्या. सरकारवरती रोज जितके हल्ले होतील तितक्या हल्ल्यांमुळं ते तिन्ही पक्ष अधिक ताकदीनं एकत्र आल्याचं आपण गेल्या वर्षभरामध्ये पाहतो आहे. आता 1 महिन्याभरानंतर त्याला 1 वर्ष पूर्ण होईल. तर गेल्या 11 महिन्यामध्ये आपण पाहतोय की जितके हल्ले होतील तितकं हे सरकार त्या पक्षांमधून कुठंच काही गोंधळ नाही आहे. आता उलट म्हणजे केवळ एकनाथ खडसे या पक्षात राष्ट्रवादीत आल्यामुळं सरकार खूप मजबूत होईल
असं म्हणत असो तर मग तो अगोदर मजबूत नव्हतं का असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ते काही तशा काही अजिबात नाही, याचा दुसरा अर्थ असा आहे की भाजप कमकुवत होतोय का? सरकार आहे आणि याच्या संदर्भात हो नाही, मला मगाशी ज्याचा तुम्ही उल्लेख केला ना ते जास्त महत्वाचं वाटतंय. कारण 2014 आणि 19च्या निवडणुकीमध्ये जी मोदी लाट होती, तर ज्यावेळेला अशी लाट असते, ज्यावेळेला नॉर्मल सिच्युएशन नसते, पॉलिटिकल सिच्युएशन, त्यावेळेला ही जी जातीपातीची समीकरणं, सोशल इंजिनिअरिंग, पर्सनल कनेक्ट, पक्षाच्या प्रतिमा, प्रादेशिक पक्षाच्या प्रतिमा या फारशा उपयोगात येत नाहीत, कारण ती राष्ट्रीय स्तरावरची लाट असते, वेव असते. आता ज्या वेळेला एक म्हणजे आता आपण असं समजू की या कोविडच्या नंतरच्या स्थितीमध्ये जरा एका लेवलवरती, एका स्तरावरती सगळे जण आलेले आहेत, जमिनीवरती आलेले आहेत. लाट आहे की नाही आता बिहारमध्ये कळेल, पण आता इथून पुढच्या काळामध्ये मात्र सोशल इंजिनिअरिंग कामात येईल. आता जातीपातीची समीकरणं कामात येतील. त्यावेळेला नाताभाऊंचं काय महत्त्व आहे हे कदाचित कळेल. आणि मला असं वाटतं मगाशी आपण मंत्रिपद वगैरे याच्यावर चर्चा करत होतो, मोठं पुनर्वसन वगैरे, तर ती ज्याचा मी अगोदर उल्लेख केला, केशवरावांना थोडंसं ते आवडलं नाही, पण तरीसुद्धा राजकीय पक्षांच्या प्रतिमा या दृष्टीनं आणि राजकीय पुनर्वसन, व्यक्तीचं पुनर्वसन याच्या पलीकडचं नॅरेटिव्ह या पक्षांतरामध्ये सेट होता आहे, जो एक सोशल कनेक्ट, सोशल इंजिनिअरिंग, ओबीसी, इतर जातीपाती याच्या संदर्भातलं कनेक्ट एक नॅरेटिव्ह स्थिर होत आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मला असं वाटतं की इतक्या चर्चेनंतर ज्यावेळेला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं जात आहे, त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी प्लॅन असेल. असं काही नाही आहे की आता अनायसे आपण सत्तेत आलेलो आहोत या 3 पक्ष असाधारण स्थितीमध्ये, तर त्यांच्याकडे काहीतरी एक पॉलिटिकल प्लॅन असेल, पॅन महाराष्ट्र अशा स्वरूपाचा, आणि त्याच्यासाठी मग खडसे त्यांना उपयोगी ठरतील असं माझं या संदर्भातलं एक निरीक्षण आहे. अगदी बरोबर आहे. मला आठवत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये गेल्या विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेव्हा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते जनसंवाद यात्रा काढत मुक्ताईनगर तिकडे आले होते, तर एकनाथ खडसेंच्या घरीच पाहुणचाराला गेले होते. आणि आता शुक्रवारी एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. म्हणजे जी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी झालेलीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हाही एक योगायोग आहे. नाही, अशीच त्याच्यातलं एक महत्वाचं आहे. हा. नाही, अशीच त्याच्यातलं एक महत्वाचं आहे बरं का. त्याच्यातलं एक महत्वाचं असं आहे की हा बोला. नाही, आशिष, त्याच्यातलं एक महत्वाचं असं आहे की त्यांनी आज सकाळी त्यांचा ट्विटर हँडल बदलला. अगोदर एकनाथ खडसे बीजेपी अशा स्वरूपाचा ट्विटर हँडल होता, तो एकनाथजी खडसे असा केला. आणि त्याचं जे राजीनाम्याचं जे ट्विट केलं, ते ट्विटमध्ये मेन्शन केलेले जे हँडल्स आहेत, तो चंद्रकांत दादांचा हँडल आहे, भाजपचा हँडल आहे, एनसीपीचं हँडल आहे आणि जयंत पाटलांचं हँडल आहे. म्हणजे राजीनाम्याची घोषणा करतानाच आपण कुठं चाललोय त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. आणि ऑलरेडी त्यावेळेला जयंत पाटलांनी ते जाहीर केलेलं होतं. म्हणजे इतकी क्लिअर कट डायरेक्शन असलेलं पक्षांतर आहे. अगदी बरोबर आहे. क्लिअर कट डायरेक्शन असलेलं पक्षांतर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती आहे की एकनाथ खडसेंचं काय करायचं आहे. एकनाथ खडसेंना हे माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचं काय होणार आहे. मला असं वाटतं हा स्पष्ट व्यवहार आहे. यामध्ये एकनाथ खडसे ज्या पद्धतीनं आरोप करत चाललेले आहेत किंवा त्यांनी आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीसांवरती, त्याला उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस देतात की भाजप श्रेष्ठी देतात की भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटलांसारखे जे देत आहेत ते पुढेच देतील, हे बघणं फार औत्सुक्याचं आहे. पण थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुद्धा औरंगाबादमध्ये सुरू होते आणि पत्रकार तिथं नक्कीच हा प्रश्न विचारतील, एकनाथ खडसे भाजप सोडून गेलेले आहेत, तुमच्यावरती आरोप करून गेलेले आहेत, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे, तेव्हा बघायचं आहे देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात ते. इथेच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.